हाय, हॅलो, नमस्कार. तर आज होतं माझ्याकडे हळदी-कुंकू आणि त्याचीच तयारी करायची म्हणून मी सकाळी लवकर उठले होते आणि मला आणि यांना दोघांनाही सुट्टी होती कारण सॅटर्डे होता आणि मी सुट्टीच्याच दिवशी हळदी-कुंकू ठेवलं होतं कारण आम्हाला इशूचं बोरनानही करायचं होतं. सो बोरनान करायचं म्हणून डेकोरेशन करायचं वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या. सो त्याच्याचमुळे मी सुट्टीच्याच दिवशी ठरवलेलं होतं की मी जेव्हा आम्हाला दोघांना सुट्टी असेल तेव्हाच बोरनान आणि हळदी-कुंकू एकाच दिवशी करेल म्हणून. मग काय आज होती सुट्टी, मग म्हटलं चला आज करून घेऊया. सगळी तयारी आमची रात्रीपासूनच चाललेली होती. रात्री आम्ही डेकोरेशनचं काय काय छोटं छोटं सामान बनवून ठेवलेलं होतं आणि मग सकाळी उठल्यावरती म्हटलं चला आधी स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया. आणि मग काय मी स्वयंपाकाची तयारी करत होते ते हे चहा बनवत होते कारण यांना सकाळी हवा असतो चहा. विदाऊट चहा त्यांना कामच सुचत नाही. मग ते म्हटलं की चल मी चहा बनवतो तोपर्यंत तू नाश्त्याचं आणि स्वयंपाकाचं बघ. मग मी एका साईडला पोहे वगैरे बनवले आणि इकडे हे यांचं चालला होता चहा बनवायचा आणि बाकीचे कामही काय 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 करत होते. मला आता आठवतही नाही की ते काय काय करत होते कारण इतकी गडबड होती त्या दिवशी की विचारायलाच नको. मग मी इकडे पोहे वगैरे बनवून घेतले, इकडे चहाही झाला होता आणि त्याच्यानंतर काय पोहे वगैरे खाल्ले. मग ते बोलले पोहे वगैरे खाऊन घे मग तुझं ते स्वयंपाकाचं कर म्हणून. म्हटलं ठीक आहे. मग काय मी पोहे वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर इकडे स्वयंपाकाला लागले परत. इकडे काय मसाल्याची भाजी टाकली होती. कोणती भाजी करायची ते बोलले की शेवभाजी आणि भाकरी कर म्हणून. मग म्हटलं चला ठीक आहे, दोघांनाही सुट्टी आहे तर काहीतरी चांगलंच बनवून खायचं म्हणून म्हटलं ठीक आहे शेवभाजी आणि हे करते म्हणून भाकरी. सो तेच शेवभाजी तर झाली होती आणि त्याच्यानंतर मी इकडे भाकरी वगैरे बनवत होते आणि भाकरी मी आधीच बनवून ठेवल्या होत्या कारण की वेळ बिलकुल मिळणार नव्हता आणि हेच बनवता बनवता 11:30 झाले होते किचनचंच आवरत कारण की मी त्याच्याचबरोबर इशूची आंघोळ वगैरेही करून दिली होती लवकरच कारण की नंतरून वेळ मिळणारच नव्हता आणि तिचं बोरनानही करायचं होतं म्हणून म्हटलं चला तिची आंघोळ वगैरे करून देते आज लवकर. इकडे माझ्या भाकरी वगैरेही झाल्या होत्या. मग म्हटलं चला आपण जेवण वगैरेही करून घेऊया लवकरच. पण काय हे बोलले की चला आधी डेकोरेशनचं बघ थोडंसं, त्याच्यानंतरून जेवूया, अजून काही भूक नाही आहे म्हणे, आताच तर पोहे वगैरे खाल्ले. सो म्हटलं ठीक आहे. मग ते मला सारखं विचारत होते इथे काय लावू तिथे काय लावू. म्हटलं असं लावून बघा आणि त्याच्यानंतरून बघूया कसं दिसतंय ते. आणि मग काय असा काही पसारा पडलेला होता. इकडे माझी इशूही खेळत होती. इकडे यांचं थोडंसं काहीतरी कटिंगचं काम चाललेलं होतं, काहीतरी बाकी होतं वाटतं. सो ते करत होते आणि त्याच्यानंतरून ते एक ते पतंग वगैरे आणि ज्या माझ्याकडे माळा आहेत त्याही लावून घेत होते. इकडे मी बाहेर दाराला तोरण लावायला गेले होते कारण डेलीचं तोरण मी काढलं होतं आणि नवीन तोरण मी लावणार होते कारण काहीतरी नवीन असलं तेव्हाच आपण नवीन गोष्टी काढतो. सो तसंच म्हटलं चला दारालाही नवीन तोरण लावूया म्हणून मी दाराला नवीन तोरण लावायला गेले होते. मग ते मला सारखं बोलवत होते अरे बघ इकडे कसं दिसतंय ते, तिकडे कसं दिसतंय. इकडे माझी इशू खेळत होती. तिला आम्ही TV लावून दिला होता कारण तिच्याशी बोलायला कोणीच नव्हतं. मग ती सारखी रडत असते बोलायला कोणी नसलं तर. मग मी इकडे आतमध्ये आले, त्यांना सांगितलं की हे असं दिसतंय तसं दिसतंय म्हणून आणि असं लावा तसं लावा म्हणून. मग काय त्याच्यानंतरून मी परत माझं तोरण नीट करायला गेले. इकडे इशू खेळत होती. अक्षी तिच्यासोबत येऊन थोडा वेळ खेळत होता. त्याच्यानंतर यांचं खालीवर चाललेलंच होतं. त्यांना म्हटलं आता एक वेळेस तुम्ही लावा पूर्ण, त्याच्यानंतरून मला दाखवा जेणेकरून ते एकदाच सेट होईल कारण की परत तेच कामं करायला खूप वेळ होत होता. ऑलमोस्ट 12 हेच करत वाजले होते. इकडे मी सगळं सामानही काढून ठेवलं होतं, पाट चौरंग. आणि इकडे काय जेवायला घेतलं तर आमच्या बाईने भाकऱ्याच घेतल्या. तिला भाकऱ्या खायच्या होत्या. तिला अख्खी भाकर खायची होती. तिला तोडून भाकर नको होती, ती रडत होती. सो त्याच्यानंतर तिलाही थोडंसं खाऊ घातलं. आम्ही जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर यांना म्हटलं तुम्ही आता तिला थोडा वेळ झोपवा जेणेकरून ती बोरनानच्या वेळेस थोडी फ्रेश राहील आणि रडणार नाही, किरकिर करणार नाही. सो मग मी इकडे भांडे वगैरे घासून घेत होते कारण की बायकांसाठी मला नाश्ता बनवायचा होता. इडली चटणी आम्ही असं ठरवलं होतं बनवायचं आणि मी आणि माझे फ्रेंड दोघे मिळून आम्ही हळदी कुंकू करणार होतो आमच्याच घरी. सो त्याही येणार होत्या मला हेल्प करायला. सो म्हटलं आधी मी माझ्या घरातलं आवरून घेते जेणेकरून नंतरून फक्त इडली आणि चटणीचंच बाकी राहील असं. सो त्याच्यानंतर मी इकडे माझ्या घराचा किचन ओटा वगैरे आवरून घेतला म्हणजे कसं नंतरून फक्त ते इडली आणि चटणीचं केलं की थोडं पुसलं की क्लीन होतं आहे. मग काय त्या इकडे आल्या होत्या इडलीचं बॅटर वगैरे घेऊन त्या आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं इडलीचं भांडं आणलं होतं. मग काय मी इकडे माझंही इडलीचं भांडं काढलं कारण 2-2 भांडे ठेवले तर लवकर झालं ना ते. सो त्याच्याचमुळे म्हटलं चला पटापट करून घेऊया. मग काय शेंगदाणे वगैरे छान असे भाजून घेतले. त्याही मला हेल्प करत होत्या
इकडे मी इडली लावायची तयारी करत होती आणि त्या चटणीची तयारी करत होत्या. आणि इकडे मागे माझा यक्ष तुम्हाला दिसत असेल, तो रडत होता कारण मी त्याला म्हणत होते मस्ती घालू नको आणि आता पसारा करू नको, आत्ताच आवरलंय, परत आवरायला खूप एवढा टाईम नाही आहे म्हणून तो असा राग भरून तिकडे मागे बसला होता, रडत होता. मग काय त्याचे पप्पा त्याला लाडीगोळी लावायला घेऊन गेले बाहेर. सो ते झालं. इकडे आमची तयारी चालूच होती. इकडे आम्ही छान इडली आणि चटणी वगैरे बनवून घेतली, रांगोळी काढून घेतली पटापट. 3:30 वाजून गेले होते आणि आम्हाला तयारीही करायची होती. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.